राहुल्या सुन, जरा आईच्या मोबाईलवर रिचार्ज कर रे. आणि ऐक, ते अनलिमिटेड वाला कर, नाहीतर 2 दिवसात टॉक टाइम संपवते सगळा. अरे मी तुला सारखं सारखं सांगणार नाही बरं का, समजा ना. फौजी टेंशन नॉट, काम हो जाएगा. बर. आणि ते आजा चाललाय आता, जरा त्याला आवरावरीला मदत कर. आता आपली कशाला लागते बाबा मदत, त्यांच्या मिसेस आहेत की सगळं करायला. कोण शितली? अरे शीतल लय ऑसम आहे, हा, सगळी घरातली तिच्यावर खुश आहेत. बहीण कोणाची आहे? आपला भाव पण काय कमी ऑसम नाही, सगळी काम करत असतो तो बी. मला तर अजून बी विश्वास बसणार आहे ही दोघं न भांडता राहतात म्हणून. हे बघा, मला काम आहेत, तुमच्या संग भांडत बसायला येईल नाही मला, कळलं? लय आले काम करणारी, आधीच वाढवून ठेवले ते बघ. अरे क्या आज जर पहिल्यासारखं मला भेटत नाही, पण असू दे, माझ्यासारखा समजूतदार दोस्त आहे म्हणून मी आपलं घेतोय समजून. बघ, कसा डोळा वटून बघतोय माझ्याकडे बघतोय. नाही पण खरंच क्या बाहेर आहेत दोघं बी, दोघांच्याकडे बघितलं ना मला पण मॅरेज करा वाटत. काय वाटतंय? लग्न कर वाटत मला. ओय क्या तुझं मावशीनं बघायला चालू केला की? एक स्थळ आणलंय तसं आहे ना, बघू आता. फोटो बी पाठवलाय म्हणा. ठीक आहे, पोरगी चांगली आहे का रे? बघू की, सुट्टीला आल्यावर ठरवू की. आताच नको रे काय बोलायला. अरे वागऱ्या, म्हणजे भावाला आवडले वाटतं हा? इक्या तू लवकर ये भावा, तो आलाच की बार उडून देऊ. उडू उडू, पण इथं बारवड्याच्या आधी फोन ठेवतो, नाहीतर सीओ साहेबचा ओरडा खावा लागेल. हा ठेव, परत कर. हे ना थांब, काय थांब. ठीक आहे, अरे काय हरकत रे नेमकी? अरे इन्फिल्ट्रेशन साठी फायरिंग चालू आहे. अवघडच आहे जरा, दिमाग बिलकुल काम करेना. पण आजा, तू तिथं कोणाला काय बोलू नकोस बर का. नाही सांगत, बोल. आणि आजा, युनिटने उद्या पोस्टवर बोलवले, मी बी जाणार आहे. आयुष्यातलं पहिलं मिशन असणार का. भावा बेस्ट लक. कोणाचा बाप बॉर्डर क्रॉस करून येतोय ना, बघतोच. अरे शिवबाचा मावळा आणि भारतीय सैन्याचा फौजी आहे, छाताडाचा तटच करून उभा राहतो बघ. अंगास हा, आणि अजय, तुझ्या आधी मीच जातो बरं का मिशनवर. अरे जा बेट्या जा, जड तू. भाव मला फुल गॅरंटी, तुझ्याकडनं एक बिजन सुटत नसतं बघ. मुश्किल आहे जरा. ए अरे मुश्किल वर मराठा सट. टोल का फेकलं? मला लई शिस्त लागते म्हण, टॉवेल ठेवायचं शिका. एक काम नीट करता येतं का? माणसाने आधी स्वतःच बघाव. स्वतःच बघा, लोकांना वाटतं मला कामच करता येत नाही. काय राजा, काय झाले? काय ना,
अजिंक्य आज लवकर उठलात. हा होय राजा. अरे काश्मीर मध्ये काय झाले काय? समाधान मला सांगत होता. अरे रकांच्या रकानं भरून गेले बातम्याच्या पेपरात. म्हणजे त्यानं सांगितलं म्हणून मला कळलं. ही काय मी पण रोज ऐकते त्याच्याकडनं. अगं तणावाचं वातावरण झालंय की तिकडं. आणि हे काय कर्फ्यू बी लागलाय. अरे देवा. आणि आता राजपाल राजवड बी लागू झाले. जीजे नको काळजी करू. अगं आर्मी आहे तिकडं, त्यामुळे आता सगळं नीट होईल बघ. अरे आपल्या इक्या बी तिकडेच आहे की. तुझा काही फोन बिन होतो का नाही? हा होतो की. अगं जीजे इकडे जरा कमी अधिक फरकानं असंच असतं वातावरण. आणि आतंकवादी आहे ना असल्या त्यांच्या शोधात असतात. जरा सरकार हल्लं की त्यांचं फावतं घुसखोरी वाढते अशी. अजिंक्य विक्याला म्हणाव जरा जपूनच राहा बाबा. आणि त्याला म्हणावं लय पुढे पुढे करू नकोस. उगाच डोळे यायला नको कुणाच्या. अगं ती काय गल्लीली भांडण नाही तुम्ही काय तुम्ही पण. आता आम्हाला काय माहिती तिकडे कसं असतंय ते. शीतल अगं आजाला थोडा नाश्ता दे की. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय नाश्ता चाललाय वाटतं. अगं जिजे गुड मॉर्निंग तर म्हण की. हे गप्पूट द्या. तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. अगं सकाळ सकाळी एवढं पण गोड बोलू नकोस मला. डायबेटीस होईल ना मला. काय मग रावल्या आज कुठं दौरा आहे दोस्ता संग? मामी आज कुठं बी दौरा नाही. मी निरोप द्यायला आलतो. ए रावल्या तुझा निरोप आता ठेव बाजूला. आधी नाश्ता करून घे. नाश्ता कशाला नको कशाला अवघड. तुझी नाटकं मला माहिती आहेत. नाश्ता तर तुला पाहिजेच. हे शीतल हाग रावल्याला नाश्ता दे की. अयो तुमची सून एकदम फास्टच आहे की. वा शीतल वा. एकच प्लेट वर. मी काय शेअर बीर करणार नाही काय आज्या संग. माझं मी एकटा खाणार आहे. नाही नाही रावल्या, शेरबीर करायची काय गरज नाही. अरे तुझ्यासाठीच आणलेत. आणि आज्याला मला पण आण. तुम्ही दोघांनी पोटभर नाश्ता करा बरं का. आणि आरामात खावा. माझा देवळात जायचंय. जाऊन येते देवळात मी. हा रामकृष्ण हरी.